राज्यात मतदारांच्या बोटांवरची शाई पुसली जात असल्याचा आरोप नेमका कुठे कुठे झालाय पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतले नेते साईनाथ दुर्गे यांनीही बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप केलाय। साईनाथ दुर्गे यांनी स्वतःच्याच बोटावरची शाई पुसली गेल्याचा दावा केलाय। हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। मी जेव्हा सकाळी 8:30च्या सुमारास मतदान केलं आणि त्याच्यानंतर मी सहज डेटॉलने हात धुतला तेव्हा तुम्ही पाहत असाल की माझी बोटावरची जी शाई होती ती संपूर्णपणे पुसली गेली होती। मुळात हा मार्कर पेननी केली गेलेली ही निशाणी होती। मला असं वाटतं हा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या विभागाचा हा ढिसाळ कारभार हा आपल्या समोर जनतेसमोर आलेला आहे। पनवेलमध्ये मतदानानंतर बोटाला शाईच लावली गेली नसल्याचा प्रकार समोर आलाय। पनवेलमधील बालाजी शाळेमध्ये घडलेल्या या प्रकारावर उमेदवारांनी आक्षेप घेतलाय। पनवेलमधीलच आणखीन एक व्हिडिओ मनसे पदाधिकारी योगेश चिले यांनी ट्विट केलाय। बोटाला लावलेली शाई नेल पॉलिश रिमूव्हरनं निघत असल्याचा दावा चिले यांनी केलाय। पुण्यातल्या धायरीमध्ये मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिला। धायरीमधल्या प्रभाग क्रमांक 34 मधल्या नारायणराव सणस विद्यालयामधला हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्येही बोटावरची शाई लगेच निघून जात असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला। ही लोकशाहीची आपण निशाणी आपण त्याच्यामध्ये दाखल करत असतो की जेणेकरून ही लोकशाही आपण बजावलेली आहे। ही काकांची लोकशाही सकाळी काकांनी 8 वाजता मतदान केलेलं असून ती 5च मिनिटांमध्ये काकांचं जी निशाणी आहे लोकशाहीची ती निघून गेलेली आहे। लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। तत्पर लवकरात लवकर कायद्याअंतर्गत ह्या निवडणूक आयोगावरती योग्यरित्या कारवाई करण्यात यावी। दरम्यान शाई पुसल्या जाणाऱ्या प्रकाराची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी गंभीर दखल घेतली। त्यानंतर शाई त्वचेला लागेल अशी गडद लावण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या। नवी मुंबई महापालिकेत मतदानासाठी गणेश नाईक यांची धावपळ झाली। तासाभराच्या धावपळीनंतर मतदार यादीत नाईक यांना नाव सापडलं। निवडणूक आयोगाच्या कारभारावर गणेश नाईक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेसाठी मतदान करताना मंत्री गणेश नाईक यांची चांगलीच धावपळ झाली। मतदानासाठी गणेश नाईक कोपरखरणेच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये आले, पण गणेश नाईकांना केंद्र क्रमांक 9 सापडलंच नाही। त्यामुळे गणेश नाईक यांनी आपली गाडी कोपरखरणे शाळा क्रमांक 94 कडे वळवली, पण तिथल्या मतदार यादीतही गणेश नाईकांचं नाव नव्हतं। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर गणेश नाईक नाराज झालेत। इथला मी आमदार, इथला राज्याचा मंत्री, जर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या। मतदार यादीत नाव नसल्यानं गणेश नाईक पुन्हा सेंट मेरी हायस्कूलमध्ये आले। त्या यादीमध्ये गणेश नाईकांचं नाव सापडलं आणि त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं। म्हणजे टांगा आलेल्या जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार। त्यांच्या टांगा दुखल्या फिरून या मतदान केंद्र गेले इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना। म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे। टांगा दुखल्या केंद्र फरार। टांगा पलटी नाही झाला, पण त्यांच्या खेट्यावरील टांगा दुखले। आता डोक्यावर हात मारावा की पाय चिपत बसावे हा गणेश नाईकांचा पुढचा प्रश्न